आज आपण डिस्कस करूया की प्रेग्नन्सी कशी डायग्नोज करतात आणि बेसिकली त्याचं दुसरं एक कॉम्पोनंट असं आहे की अर्ली प्रेग्नन्सी डायग्नोसिस का करायचं नेमकं. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रीतम सुलाखे फ्रॉम न्यूक्लियस IVF वाकड पुणे. सगळ्यात महत्त्वाचं असतं प्रेग्नन्सी जेव्हा राहिली जाते तेव्हा क्लिनिकल काही सिम्पटम्स असतात. त्यातलं मेन आहे ते आहे मिसिंग पिरियड. रेग्युलर येणारी पाळी जर मिस झाली तर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हॅज टू बी चेक्ड इज प्रेग्नन्सी. कारण अनलेस अँड अनटिल प्रूव्ड अदरवाईज प्रेग्नन्सी शिवाय दुसरे काही रिझन्स नसतात पाळी मिस होण्याचे. त्यामुळं मिसिंग पिरियड्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट सिम्पटम्स. याच्या व्यतिरिक्त वीकनेस असणं, नॉशिया, वॉमिटिंग असणं, कधी कधी लोअर ॲब्डोमिनल क्रॅम्प्स असणं, लोअर बॅकएक, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, ब्रेस्ट पेन किंवा ब्रेस्ट एन्गॉजमेंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण प्रेग्नन्सी डायग्नोज करता येऊ शकते आपल्याला. तर हे झालं प्रेग्नन्सीचे सिम्पटम वाईज. डॉक्टरांकडे काय काय लक्षात येतं जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा डॉक्टर कधी आपल्याला क्लिनिकल एक्झामिनेशन्स करतात, इंटरनल चेकअप्स करतात. तर त्याच्यामध्ये गर्भाशय थोडंसं सॉफ्ट झालेलं असतं, सर्विक्स सॉफ्ट झालेलं असतं. तर ह्या मेन साईन्स असतात प्रेग्नन्सीचे. याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट ही जी असते ते दोन प्रकारे केली जाते. एक आहे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट आणि दुसरी असते ब्लड प्रेग्नन्सी टेस्ट. युरिन प्रेग्नन्सी टेस्ट जे आपण रुटीनली जे घरी किटवर करतो, ज्याच्यामध्ये 2 लाईन आल्या की पॉझिटिव्हिटी सांगितली जाते किंवा प्लस साईन आलं की पॉझिटिव्हिटी सांगितली जाते, दॅट इज कॉल्ड एज युरिन प्रेग्नन्सी टेस्ट. आणि ब्लड प्रेग्नन्सी टेस्टमध्ये ब्लड बीटा HCG टेस्ट केले जातं, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यूज कळतात. एक आहे ते आपली आहे क्वालिटेटिव्ह टेस्ट असते जी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट आहे, आणि ब्लड प्रेग्नन्सी टेस्ट ही क्वांटिटेटिव्ह असते. एक्झॅक्ट लेवल्स आपल्याला कळल्या जातात त्याच्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त आहे पुढची टेस्ट ज्याला आपण सोनोग्राफी किंवा ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड म्हणतो. त्याच्यामध्येही प्रेग्नन्सी कन्फर्मेशन्स होतात. आता TVSचा बेसिक रोल याच्यामध्ये हा असतो की प्रेग्नन्सीज बरोबर लोकेशन वाईज व्यवस्थित आहे का, गर्भाशयात आहे का, किंवा काही फॉलोपियन ट्यूबमध्ये आहे की काही अदर अर्ली प्रेग्नन्सी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, हे त्याच्यामध्ये पाहिलं जातं. आता आपण येऊया दुसऱ्या प्रश्नाकडे की अर्ली प्रेग्नन्सी डायग्नोसिस का करायला हवं. आजकाल आपण जे आहोत ते वी आर इन इरा ऑफ प्रिव्हेन्शन. बऱ्याचशा गोष्टी ह्या प्रिव्हेंट करता येऊ शकतात प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा, म्हणून आपण ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. जसं की तुम्ही इनिशियली प्रेग्नन्सीची जी व्यवस्थित काळजी घेणं आहे हे आपण करता येऊ शकतं. अर्ली रिस्क, हाय रिस्क प्रेग्नन्सी ज्याला म्हणतो आपण, त्या शोधता येऊ शकतात. याच्यामधून प्रॉपर ॲडवाइसेस दिले जाऊ शकतात, जसे की डाएट आहे, एक्सरसाइजेस आहेत, किंवा प्रिव्हेन्शन ऑफ अल्कोहोल कन्झम्पशन्स आणि प्रिव्हेन्शन ऑफ टॉक्सिन कन्झम्पशन्स. काही चुकीची औषधं प्रेग्नन्सीमध्ये घेतली जाऊ शकतात. तर हे अवॉइड करण्यासाठी अर्ली प्रेग्नन्सी डायग्नोज करायला हवं. याच्या व्यतिरिक्त मेडिकली इम्पॉर्टंट गोष्टी ज्या असतात की प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा तुम्ही अर्ली प्रेग्नन्सी डिटेक्ट करत असतात तेव्हा काही कॉम्प्लिकेशन्स असतात, जसे की मोलार प्रेग्नन्सीज आहेत किंवा ज्याला आपण द्राक्षगर्भ म्हणतो, किंवा ट्यूबल प्रेग्नन्सीज आहेत, एक्टॉपिक प्रेग्नन्सीज, या आपल्याला डायग्नोज करता येतात. याशिवाय काही वेळेला डेव्हलपमेंटल काही प्रॉब्लेम्स असतात बेबीजमध्ये, तेही आपल्याला अर्ली डिटेक्ट करता येऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे अर्ली प्रेग्नन्सी डायग्नोसिस करायला हवं. तर या संदर्भात आपले काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आमची टीम त्याला नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. थँक्यू.